कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 आताच राज ठाकरेचे सुपुत्र अमोल ठाकरे सर्वदे यांच्या कुटुंबियांना भेट देऊन गेलेत। आपण सर्वदे यांच्या कुटुंबात त्यांच्यावर जो काळाचा घात झाला, त्यांच्यावर जो अन्याय झाला, त्याच्यासोबत आपण सर्वजण तर आहोतच। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की अमित ठाकरेंना त्यांनी नेमकं काय काय सांगितले आणि अमित ठाकरे यांनी त्यांना काय हमी दिले। आता आपल्या सांत्वनासाठी अमित ठाकरे साहेब येथे आले होते आपल्या घरी। आपण त्यांना आपली पूर्ण व्यथा सांगितल्यात का? सांगितले तुम्ही काय बोलले साहेब? आम्हाला बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे। आपण अमित ठाकरेंना संपूर्ण माहिती सांगितलीत का? काय झालं, कसं घडलं, घडलेलं आम्ही सांगितलेलं आहे। साहेबांनी काय सांगितलंय, न्याय मिळवून द्यायची जबाबदारी आमची आणि जे काय लागलीच पाहिजे, जे काय सजा आहे आम्ही द्यायला काही येणार नाही। ज्याला त्यांना प्रोटेक्शन लावून त्यांना जेवढ्यांना उचलायला पाहिजे त्यांनी। आणि एक मत काय, आमच्या भावाला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि त्यांना मोका लावलाच पाहिजे। आता 5 जणांना मिरची टाकून मारली। तुम्ही म्हणता की गेलेला जीव परत येणार नाही, पण आपण कसल्या न्यायाची अपेक्षा कराल? की विस्मू मालकाची खुर्ची खाली करा, किरण मालकाची खुर्ची खाली करा, ह्याचा शिजा व्हायला पाहिजे। मारेकरींना सजा झाली पाहिजे की त्यांचा दहशत अनेक वाढेल। आम्ही आज असं केलंय, आज आम्हाला काही पोलिसांनी काही नाही केलं, आम्ही सुखरूप घरी आलो। परत काय होणार की आम्ही असं मर्डर करू, आम्ही असंच मारू, हे अपेक्षा त्यांची वाढणार। हे इथं थांबायला पाहिजे, त्यांना आमच्या बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे। अमित ठाकरेंनी आपल्याला काही शब्द दिलाय का? अमित ठाकरे साहेब आपल्याला कसं काय न्याय मिळवून देतो आज आपल्यातलं एक माणूस गेला म्हणजे त्याच्यासाठी आम्ही काही न्याय करून देणार। 10 जणांनी बाळासाहेबांसंग असते तर 10 जणांमध्ये बाळासाहेब मेला नसता। मिरची टाकून मारलेत बाळासाहेब। माझ्या भावाचा मुलगा आहे तो, म्हणजे अगोदर त्यांना मिरची टाकून कमजोर केलेत आणि पुन्हा मारलेत। त्याचा न्याय अमित ठाकरे साहेबांना मिरची टाकल्यानंतर माणूस कमजोर होते। आमच्या गावाला बोलून घेऊन, गुढीमध्ये बोलून घेऊन त्याचा काटा काढलाय, डोळ्यामध्ये मिरची घालून बायावानी हत्यारांना भुकून त्याचा खून केलेला आहे। लेकरांना न्याय मिळालाच पाहिजे, शाळा शिंद्याला फाशी झाली पाहिजे, मारलं गेलं त्यांच्या छातीवर बसून गोल 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 फिरवलं, रक्ताचं पाणी मृत्यू झाला माझ्या भावाचा, त्यांच्या घरी झाला नाही ना, कुठं झाला नाही, त्यांच्या दारात झाला भावाचा माझ्या। त्याच्यामध्ये किरण देशमुख न्याय देईन म्हणून सांगितलंय। मग न्याय जसं मुलीचं साहेबांना ऐकलं तसं भावाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या साहेब। आपण न्याय मिळेपर्यंत त्या लढा चालू ठेवणार आहात का? आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प नाही। पूर्ण परिवाराला मिरची घालून घात केलेला आहे। तुम्ही त्यांच्या बायकोला न्याय द्या, आम्हाला बाकी
सगळेजण या टीव्हीवर नेहमीवाले आहेत.